तुम्ही रेडी राहत जा रे, हां लवकर जॉईन करत जा, लगेच लेक्चर स्टार्ट झालं की जॉईन करत चला. ठीक आहे, सांगा मला एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? येस बेटा, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? यस, ओके ठीक आहे. मग चला एकदा हा व्हिडिओ शेअर करा, तुमचे फ्रेंड असेल किंवा ग्रुप असेल त्याच्यावरती शेअर करा फास्टमध्ये. आणि खाली मेसेज पण टाका त्यांना की आजचं जे लेक्चर असणार आहे फक्त लाईव्ह असणार आहे, रेकॉर्डेड नसणार आहे. हां, तुम्ही पण लक्षात ठेवा, तुम्ही कंटिन्युअस बघा, कारण की जसंही लेक्चर एंड झालं तसंही हे लेक्चर डिलीट होणार आहे. हां, हे लक्षात असू द्या, फक्त लाईव्ह असणार आहे, त्याच्यामुळं कंटिन्युअसली बघा शेवटपर्यंत. करा लवकर, शेअर करा आणि मेसेज टाका तसा की फक्त लाईव्ह आहे म्हणून. आणि खूप इम्पॉर्टंट हे लेक्चर असणार आहे, कारण की या ठिकाणी आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, मग जे तुमचे PWD असेल, WRD किंवा जे काही JEE लेवलचे एक्झाम असतात, SSC वगैरे, तर हे सगळे आपण या ठिकाणी घेतलेले आहे. त्यानंतर UPSCची आहे, गेटची आहे, त्यानंतर MPSC आहे, तर त्या ठिकाणी आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मॅक्झिमम एक्झामचे क्वेश्चन या ठिकाणी. ठीक आहे, आणि क्वेश्चन कसे अप्रोच करायचे, कसे सॉल्व्ह करायचे, किंवा ऑप्शन कसे एलिमिनेट करायचे, किंवा जे UPSC किंवा MPSC तयारी करताय त्या ठिकाणी मग कशा प्रकारचे क्वेश्चन येतात बघा, मग त्या ठिकाणी कसं ऑप्शन एलिमिनेट होतं हे आपल्याला या ठिकाणी या लेक्चरमधून कळणार झालं. त्याच्यामुळे महत्त्वाचं लेक्चर असणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या ठिकाणी एंडपर्यंत करायचं आहे आणि लाईव्ह करायचं आहे, रेकॉर्डेड नसणारे लक्षात असू द्या. तसा मेसेज पण करा त्यांना, फास्टमध्ये शेअर करा. आणि व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडत असेल, तुम्हाला असं वाटतं की या ठिकाणी आणखीन याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे, तर एकच काम करा, जर कधी हिंड आवडताय, लेक्चर आवडतंय तर लाईक करत चला. ठीक आहे, मग हळूहळू एनर्जी पण माझी वाढत जाईल आणि इम्प्रूव्हमेंट पण ऑटोमॅटिकली होत जात असतो. ठीक आहे, चालू करायचं मग. शेअर केला असेल सगळ्यांनी, ओके ठीक आहे. चला मग आता मूव्ह करू आपण. चला पहिला क्वेश्चन घ्या या ठिकाणी. ठीक आहे, आपण क्वेश्चन बघणार आहोत आज, सगळे इम्पॉर्टंट म्हणजे आलेलेच क्वेश्चन आहे, त्याच्यामुळं महत्त्वाचं असणार तुमच्यासाठी. तर पहिला क्वेश्चन या ठिकाणी घ्या. पहिला क्वेश्चन आहे माझा, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स इज. हा PWD 2016 मध्ये, SSC 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स इज. आता तुम्ही उत्तर देताना, कमेंट करताना 1 2 3 4 किंवा ABCD जे असेल ते फक्त तेवढंच करा, पूर्ण नाव टाकायची गरज नाही. ठीक आहे, चला, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स इज. यस, फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स इज. आणि आपण हिंट पण बघितली आहे, सॉइलचा पप्पा, सॉइलचा बाप कोण रे? ओके, कार्ल. आता इथं कार्लच दिसे ना मला इथं कार्लच दिसे ना. आता बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 काय आहे, तर ऑप्शन नंबर 1 आहे डॉक्टर तेरझगी. नंतर त्या ठिकाणी आहे डॉक्टर BC पुनमिया, ओके ऑथर. नंतर डॉक्टर खोजला आहे आपले, आणि नंतर या ठिकाणी काय आहे, डॉक्टर नाही आहे, पावलो विस्की. विस्की विस्की कशी आली इथं? हे पावलो काय रे, जाऊ दे, जे नाव असेल ते बेटा, तर पावलो वस्की जे असेल ते. आता हे 4 ऑप्शन तुमच्याकडे आहे, 1 2 3 4. विस्की नाही आहे 1 2 3 4. सांगा मग या ठिकाणी. येस बेटा, ऑप्शन नंबर 1 डॉक्टर तेरझगी. ओके, डॉक्टर तेरझगी. आपण हिंड काय लक्षात ठेवली या ठिकाणी, फादर ऑफ सॉइल मॅगे, सॉइलचा पप्पा कोण? कार्ल. आणि कार्ल किती झगे घालून फिरत होतं? 13 झगे घालून फिरत होतं, तर डॉक्टर तेरझगी हे लक्षात असू द्या. तर फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स, PWD 2016, SSC 2019. नंबर 2 नंबरचा क्वेश्चन बघा या ठिकाणी, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ सॉइल कंटेन द ग्रॅव्हल, सँड अँड सिल्ट. जस्ट बघितलं आपण मागच्या लेक्चरमध्ये, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ सॉइल कंटेन ग्रॅव्हल, सँड अँड सिल्ट. बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुम्हाला, सँड सिल्ट तर कॉमन होतं, पण या ठिकाणी याच्यावरून जज करायचं आपल्याला की नेमकं कोणतं असणार आहे. PWD 2018 मध्ये हा क्वेश्चन आला होता. त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आहे कालीची. ओके, कालीची, काळीची काय जे असेल ते, नंतर लोम, नंतर टील, आणि या ठिकाणी टफ. ठीक आहे, ओके, कॅलीची, कालीची, काळीची. ओके, काळीचे काय लक्षात ठेवा, सांगा. 1 2 3 4. कॅलीचे, लोम, टील, टफ. ऑप्शन नंबर ग्रॅव्हल आहे बेटा, ग्रॅव्हल लक्षात घ्या, ग्रॅव्हल, क्ले नाहीये. येस बेटा, ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. का? कारण की आपण लक्षात ठेवलं होतं, तर काळीचे गाल गोरे. ओके, फेरम लवलीचा कमाल, तर काळीचे गाल गोरे, तर गोरेवरून ग्रॅव्हल या ठिकाणी आपण लक्षात ठेवलं होतं, तर कॅलीचे. PWD 2018 मध्ये हा क्वेश्चन होता. आता बघा या ठिकाणी, जर मी काय घेतलं असतं रे, तर ग्रॅव्हलच्या ऐवजी जर मी क्ले घेतलं असतं, क्ले सँड सिल्ट, मग काय असतं? क्ले सँड सिल्ट जर घेतलं असतं मी, तर मग काय असतं? येस बेटा,
क्ले सँड सिल्ट. येस बेटा ऑप्शन नंबर 2. मग या ठिकाणी लोम आलं असतं. ओके, या ठिकाणी मग काय आलं असतं, लोम आलं असतं. आणि ह्या टिल्ल्या बघा, हा टील जो आहे तर टिल्ल्या आपण बघितलं होतं, टिल्ल्या ड्रायबर खातो मग त्याच्या रिलेटेड आहे काहीतरी. आणि टफ सॉईल बद्दल पण आपण बघितलं होतं बघा, टफ सॉईल पण पाठीमागच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. एक मिनिट दाखवतो तुम्हाला. बघा टफ सॉईल काय, फाईन ग्रेन ऑल्कॅनिक ऍश ट्रान्सपोर्टेड बाय विंड अँड वॉटर, हे पण आपण त्या ठिकाणी बघितलं होतं. ठीक आहे, पण थोडे ऑप्शन पण बघत चालू आपण. नंतर बघा या ठिकाणी आता हे लोम काढून टाकतो एकदा. ओके, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी, लॅक्स्ट्रॉइन सॉइल आर ट्रान्सपोर्टेड अँड डिपॉझिटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग एजंट. लॅक्स्ट्रॉइन सॉइल आहे तुमची, आर ट्रान्सपोर्टेड अँड डिपॉझिटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग एजंट. PW 2018 मध्ये हा क्वेश्चन आला होता. क्वेश्चन नंबर हा तुमचा किती आहे रे, क्वेश्चन नंबर हा 3 आहे. तर ऑप्शन नंबर 1 विंड, ऑप्शन नंबर 2 रिव्हर, ऑप्शन नंबर 3 लेक्स, आणि या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 आहे तुमचा सी. हा PW 2018 मध्ये आलाच, त्यानंतर SSC 2019 मध्ये पण आला, आणि हा ESE 1996 मध्ये सुद्धा हा क्वेश्चन आलेला होता. ठीक आहे, लॅक्स्ट्रॉइन सॉइल आर ट्रान्सपोर्टेड अँड डिपॉझिटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग एजंट. सांगा रे, विंड आहे, रिव्हर आहे, लेक की सी. 1 2 3 4. येस 1 2 3 4. येस, लॅक्स्ट्रॉइन सॉइल. येस बेटा ऑप्शन नंबर 3. तर ऑप्शन नंबर 3 लेक. आपण कसं लक्षात ठेवतो बघा, या ठिकाणी लॅक्स्ट्रॉइन सॉइल आहे तर लेक लेक बघा किती सिंपल होऊन जातं. जर तुम्ही पाठ करत बसले असते बेटा तर त्या केसमध्ये थोडं कन्फ्युजन झालं असतं, मे बी रॉंग पण केलं असतं. पण लेक लेक लगेच लक्षात येतं, लेक लेक. ओके, लॅक्स्ट्रॉइन लेक. ओके, तळ्यामध्ये जे काही डिपॉझिट होतं तुमचं, लेकमध्ये जे काही सॉइल डिपॉझिट होतीये तर त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, लॅक्स्ट्रॉइन सॉइल म्हणतो. बघा या ठिकाणी लॅक्स्ट्रॉइन सॉइल आर ट्रान्सपोर्टेड अँड डिपॉझिटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग एजंट, तर लेक आहे. ठीक आहे, नंतर बघा क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 सांगा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. आता यातलं स्टेटमेंट कोणतं करेक्ट आहे सांगायचं आपल्याला. PW 2018 मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. बघा ऑप्शन नंबर 1 आहे, बोथ पीट अँड मग आर ऑर्गॅनिक सॉइल. ऑप्शन नंबर 2, बोथ पीट अँड मग आर इनऑर्गॅनिक सॉइल. आणि ऑप्शन नंबर 3, पीट इज अन ऑर्गॅनिक सॉइल व्हेर एज अ मग इज अन इनऑर्गॅनिक सॉइल. सर तीनच ऑप्शन आले का नाही, एक चौथा ऑप्शन आहे पण तो घेतला नाही मी. ठीक आहे, तर 1 2 3, बोथ पीट अँड मग आर ऑर्गॅनिक सॉइल, बोथ पीट अँड मग आर इनऑर्गॅनिक सॉइल, किंवा मग तिसरा ऑप्शन आहे एक ऑर्गॅनिक आहे दुसरी इनऑर्गॅनिक आहे. ठीक आहे, मग आता खाली ऑप्शन त्याच्या रिव्हर्स असतात. ठीक आहे, सांगा मला या ठिकाणी ऑप्शन नंबर, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. कोणतं करेक्ट आहे, आणि व्यवस्थित वाचत ना, रॉंग रॉंग म्हटलं की करेक्ट म्हटलंय ते पण. येस ऑप्शन नंबर 1. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 काय मग तुमचा, बोथ पीट अँड मग आर ऑर्गॅनिक सॉइल. आणि लक्षात कसं ठेवलं आपण, ऑर्गॅनिक सॉइल म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, पालापाचोळा. ठीक आहे, किंवा व्हेजिटेबल्स डिकम्पोज होतात त्याच्यापासून जी बनती ती तुमची ऑर्गॅनिक सॉइल असते. मग या ठिकाणी पीठ आणि मग आपण हिंट काय सांगितली होती की पीठ जे आहे, पीठ आपलं गव्हाचं पीठ, त्यानंतर बाजरीचं पीठ, हे सगळे पीठ म्हटलं की याच्यापासून जर सॉइल तयार झाले, डिकम्पोज झाले तर ऑर्गॅनिक होणार. त्यानंतर मक्काचं पीठ म्हणलं होतं आपण त्या ठिकाणी, परत मक्का आहे, मक्का डिकम्पोज झाली तुमची, पीठ घ्या किंवा मक्का घ्या डायरेक्ट. ठीक आहे, तर मक्का डिकम्पोज झाली तुमची तर त्या केसमध्ये पण ऑर्गॅनिक सॉइल. ओके, मग पीठ या प्रकारे आपण लक्षात ठेवलं होतं. तुम्ही विसरणार नाही आणि चुकीचं पण करणार नाही, त्याच्यामुळे या हिंट गरजेचं आहे. तुम्हाला हिंटचं महत्त्व कळन, पण तरी तुम्ही लाईक करत नाही. एवढ्या हिंट सांगतो मी तुमच्यासाठी, एवढी मेहनत घेतो. ठीक आहे, हां करत चला कधी मध्ये. चला घ्या ऑप्शन, कितवा क्वेश्चन हा खाली राहिला का, हा क्वेश्चन नंबर 5 घ्या. Question number 5. Due to the presence of which one of the following minerals? Due to the presence of which one of the following minerals black cotton soil exhibit the swelling nature? आपण बघितलं पाठीमागच्या लेक्चर मध्ये. Due to the presence of which one of the following minerals black cotton soil exhibit a swelling nature? ब्लॅक कॉटन सॉइल मध्ये असा कोणता मिनरल असतो, ओके क्ले मिनरल, ज्याच्यामुळे सॉइल स्वेल करते. ओके, सॉइल काय करते, स्वेल करते. स्वेल श्रिंकिंग आपण बघितलं होतं. ऑप्शन नंबर 1 आहे तुमचा कॅओलिनाइट. नंतर ऑप्शन 2 आहे तुमचा इलाइट. ऑप्शन 3 आहे तुमचा मॉन्टी म्हणजे मॉन्ट मोरिलोनाइट. आणि त्या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 आहे तुमचा नन ऑफ दी अबो. येस बेटा, ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग मिनरल ब्लॅक कॉटन सॉइल एक्झिबिट द स्वेलिंग नेचर. स्वेलिंग किंवा मग पुढे श्रिंकेज बी असू शकतं. आता इथं स्वेलिंग नेचर दिलं, पुढच्या वेळेस श्रिंकेज नेचर राहील, श्रिंकेज राहील. येस ऑप्शन नंबर 3 मॉन्ट मोरिलोनाइट. आणि कसं लक्षात ठेवायचं, स्वेल म्हणजे फुगणे, आणि याच्यामध्ये फुगणारा कोण आहे, फक्त हा मॉन्टीच आहे, मॉन्टी मारिलोनाइट. ओके, मॉन्टी मारिलोनाइट म्हणजे मॉन्टी मार्तोनाइट.
अभ्यास करतो, एक दिवसापूर्वी फक्त नाईट मारतो आणि पेपरला जातो, एंडसेम निघून जाते पण गव्हर्नमेंट एक्झाम निघत नाही. ओके, मॉन्टी मारिलो नाईट. ठीक आहे, या प्रकारे हे लक्षात ठेवायचं होतं. मग ऑप्शन नंबर चला नेक्स्ट क्वेश्चन होता, हां 6 नंबर 6. Marine soil are transported and deposited by which one of the following agent? Marine soil are transported and deposited by which one of the following agent? PW 2018 मध्ये हा विचारलेला क्वेश्चन आहे. बघा याच्या अगोदर काय क्वेश्चन होता रे? लॅकोस्टाईन सॉइल आर ट्रान्सपोर्टेड अँड डिपोजिटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग एजंट. आता हे एका शिफ्ट मधला क्वेश्चन आहे आणि दुसऱ्या शिफ्टला बघा, आता हे पण थोडंसं अभ्यास करत चला की एका शिफ्टला जर लॅकोस्टाईन वरती आलाय तर दुसऱ्या शिफ्टला कशावरती आला? PW 2018चाच क्वेश्चन आहे बघा. नंतर कुठं आला तो? या ठिकाणी मरीन सॉइल वरती आला. पहिलं लॅकोस्टाईनवर मरीन सॉइल, म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आलेले क्वेश्चन आहे. म्हणजे शिफ्ट जर मागे पुढे होत आहे तर तुम्ही याचा एनालिसिस सुद्धा करू शकता. ठीक आहे, मरीन सॉइल आर ट्रान्सपोर्टेड अँड डिपोजिटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग एजंट? वन, विंड, रिव्हर, लेक आणि सी. येस बेटा, मरीन सॉइल खूप सिंपल आहे, त्याच्यामुळे आता लगेच बघा तुमच्या लगेच लक्षात येऊ राहिलं, म्हणून मी ऑप्शन आता इलिमिनेट करत नाहीये, नाहीतर मग मी ऑप्शन इलिमिनेट केले असते. जसं की रिव्हर सॉइल आपल्याला माहिती आहे की रिव्हर सॉइलमुळे जी तयार होते ती काय असते रे? तर ती असते बेटा तुमची ॲल्युअल सॉइल. ओके, किंवा फ्ल्युअल सॉइल, त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही, मरीन सॉइल नाही. विंड, एव्हलाइन सॉइल, विंड पासून एव्हलाइन सॉइल, त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. लेक आत्ता जस्ट बघितलं लॅकोस्टाईन सॉइल, त्याच्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. म्हणून तुमचं ऑप्शन नंबर 4 कसं असणार आहे? येस बेटा, ऑप्शन नंबर 4 कसं असणार आहे? करेक्ट असणार आहे सी. ठीक आहे, तर मरीन वॉटर असेल, सी वॉटर असेल किंवा सी असेल, ठीक आहे, डिपॉझिटेड. आता हे सी मध्ये डिपॉझिट होतंय म्हणून या ठिकाणी डायरेक्टली त्यांनी उत्तर काय दिलंय? सी दिलंय. सी सी म्हणजे सी नाही, हे सी. मरीन सॉइल आर ट्रान्सपोर्टेड अँड डिपॉझिटेड. तर या प्रकारे तुम्ही ऑप्शनही कट करू शकता. जर तुम्हाला माहित नसेल, जर माहित असेल डायरेक्टली तर तुम्ही सी ला जाऊ शकता. ठीक आहे, समुद्राला फिरायला जाऊ शकता मग तुम्ही तिकडं. चला ऑप्शन सॉरी क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. ब्लॅक कॉटन सॉइल इज नॉट सुटेबल फॉर अ फाउंडेशन बिकॉज ऑफ इट्स. आता ब्लॅक कॉटन सॉइल जे आहे आपण जे बघितली, नॉट सुटेबल फॉर अ फाउंडेशन बिकॉज ऑफ इट. आता याच्याबद्दल आपण आणखी बोललो नाहीये, फाउंडेशन बद्दल आपण बोललो नाहीये, पण ब्लॅक कॉटन सॉइल बद्दल बोललोय. आणि हा क्वेश्चन होता असिस्टंट टाउन प्लॅनिंग मधला 2018 मधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर हे आपण सगळं समोर बघणार आहोत की ब्लॅक कॉटन सॉइल ही सुटेबल आहे की नाही, किंवा नाही तर मग का नाहीये, जर करायचं काम पडलं तर काय करणार, किंवा कोणतं फाउंडेशन करणार, तेच फाउंडेशन काय, हे सगळं आपल्याला समोर बघायचंय. ठीक आहे, पण या ठिकाणी आता क्वेश्चन आलाच आहे तर मला असं वाटतं तुम्ही सॉल्व्ह करू शकता याला. बघा, ब्लॅक कॉटन सॉइल इज नॉट सुटेबल फॉर अ फाउंडेशन बिकॉज ऑफ इट्स. तर मग ऑप्शन नंबर 1 ब्लॅक कलर, तो काळा कलर आहे म्हणून त्याला घेत नाही आपण त्या ठिकाणी. नंतर लो बेरिंग कॅपॅसिटी आहे त्याची, किंवा कोहिजिव्ह पार्टिकल्स आहे का, स्वेलिंग अँड सिंकेज नेचर आहे. बघा यातलं कोणतं जे मेन रिझन आहे जे की कारणीभूत आहे की आपण या ठिकाणी ब्लॅक कॉटन सॉइलवरती फाउंडेशन करत नाही. नॉट सुटेबल फॉर अ फाउंडेशन बिकॉज ऑफ इट्स. येस, ऑप्शन नंबर 4 बेटा. ठीक आहे, तर आपण नंतर बघू, पण स्वेलिंग अँड श्रिंकेज नेचरमुळे ब्लॅक कॉटन सॉइलवरती आपण हे जे ब्लॅक कॉटन सॉइल आहे फाउंडेशनसाठी सुटेबल नसते. नंबर 8 बघा, अस्टिकी प्लास्टिक और हो. एक मिनिट, आता मला वाटतं तुम्ही पण पळत असाल माझ्याबरोबरती. मला सांगायचं लक्ष नाही राहिलं. बघा या ठिकाणी मी फास्टमध्ये येतोय, तुम्ही लिहू नका. होय, कोणी आता ते अगोदर सांगायला पाहिजे, पण आता मी रिवर्स जाऊ शकत नाही बेटा, आता तर गेलाय तो काळ. ओके, तर या ठिकाणी कोणी लिहू नका. फक्त तुम्ही काय करा, आता राहू द्या, पाठीमागचं राहू द्या तसं. स्क्रीनशॉट जे आहे ना, फक्त स्क्रीनशॉट काढत चला. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढत चला. नंतर तुम्हाला यातले फक्त काहीच क्वेश्चन लिहायचे, काही रिपीट झालेले असणार तर ते रिपीट लिहू नका. ओके, काही क्वेश्चन लिहा तुमच्या पद्धतीनं. काही तर मी मार्क आउट केलेच आहे तसे पण नोट्समध्ये, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फक्त तुम्ही काय करा, आता सध्या स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहून घ्या, किंवा मग नंतर परत तुम्ही लेक्चर रिपीट घ्या आणि फास्टमध्ये त्या ठिकाणी करून घ्या. तर या प्रकारे तुम्ही करू शकता. आता ज्यांनी स्क्रीनशॉट पण नसन काढले त्यांनी आता सध्या राहू द्या, नंतर एक रिव्हिजन टाईप करायचं, लगेच लिहत चालायचं, पुढे घ्यायचं, लिहत चालायचं, पुढे घ्यायचं. ठीक आहे, तुम्ही या प्रकारे करू शकता. आता फक्त क्वेश्चनवरती फोकस करा. ठीक आहे, मला माहित नाही आता तुम्ही लिहिताय की नाही लिहिताय तर चांगली गोष्ट आहे, पण जे लिहिताय ते उगाच परत घाई करतील, त्याच्यामुळे तुम्ही फक्त इकडे फोकस द्या. ठीक आहे, मी जे सांगतोय किंवा आपण जे क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्याच्यावरती फोकस करा. नंतर त्या ठिकाणी एक तर तुम्ही आता चालता बोलता त्या ठिकाणी स्क्रीनशॉट मारा. ठीक आहे, फक्त माझा फोटो चांगला आला पाहिजे याची काय काळजी घ्या. बाकी मग त्या ठिकाणी तुम्हाला जसा मारा तसा मारा, किंवा मग नंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस लेक्चर होईल आपलं त्यावेळेस त्या ठिकाणी काय करा, स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. ठीक आहे,
आणि स्क्रीनशॉट शेअर पण करू शकता मुलांना, असं काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की आता जे लेक्चर करणार नाही तर ते मग या ठिकाणी हे क्वेश्चन बघतील. ओके, पण आन्सर आता त्यांना बघावं लागेल मग. ठीक आहे. 8. अ स्टिकी प्लास्टिक अँड डार्क कलर क्ले इज डिफाईन ॲज. स्टिकी प्लास्टिक डार्क कलर क्ले इज डिफाईन ॲज. तर हा नगर परिषद मेन्स 2018 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. तर ऑप्शन नंबर 1 आहे माल, ऑप्शन नंबर 2 आहे गुंबो, त्यानंतर पीठ, त्यानंतर हा मग, ऑप्शन नंबर 4 आहे मग. स्टिकी प्लास्टिक डार्क, डार्क म्हणजे मग तुमची ब्लॅक सॉइल. ठीक आहे, डार्क म्हणजे मग ब्लॅक सॉइल. त्या ठिकाणी आपण बघितलं तर पाठीमागच्या लेक्चरमध्ये स्टिकी पण होतं. ओके, अर्धड आपला कुठं हरवला होता तो, अर्धड कुठं हरवला होता, हा डार्क एरिया. डार्क एरिया म्हणजे अंधारामध्ये, अंधार म्हणजे त्या ठिकाणी ब्लॅक आपण बघितलं होतं. त्यानंतर मग तो एका झाडाला जाऊन चिटकला, स्टिक झाला, स्टिकी. ओके, आपण हे बघितलं, 2 तर लक्षात आहे तुमच्या. आणि हाय प्लास्टिक पण होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, तर कुठं गुम झाला होता तो, अंधारामध्ये गुम झाला होता. तर या गुम वरून तुमचं यस बेटा, ऑप्शन नंबर 2 गुंबो. स्टिकी प्लास्टिक डार्क कलर क्ले इज डिफाईन ॲज अ गुंबो. ओके आहे. बघा या ठिकाणी मार्ल जे आहे तुमचं, हे मार्ल आहे मरीन ओरिजिन. ओके, आपण बघितलं मार्ल मरीन, मार्ल मरीन, मरीन ओरिजिन. त्याने आपल्याला माहिती आहे पीठ हे ऑर्गॅनिक सॉइल आणि मग सुद्धा तुमचं काय आहे ऑर्गॅनिक सॉइल. ठीक आहे, आता हे असं करतो मी, म्हणजे तुम्हाला कळणार नाही, परत तुम्ही स्क्रीनशॉट मारशाल, हा गुंबो वेगळा होऊन जाईल. ठीक आहे. आता घ्या, गुंबो झाला तुमचा. आता ओके, तिथे पाठीमागं लिहून घ्या, लागलं तर जिथं मी शिकवलं तुम्हाला गुंबो, तिथं लिहिलं तरी चालतं. नगर परिषद मेन्स 2018 मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. 9 नंबर घ्या. 9 नंबर, सॉइल हॅव्हिंग अ स्वेलिंग अँड श्रिंकेज प्रॉपर्टी इज. सॉइल हॅव्हिंग अ स्वेलिंग अँड श्रिंकेज प्रॉपर्टी इज. PW 2016 मधला हा क्वेश्चन आहे की अशी सॉइल की जी स्वेल अँड श्रिंक करते किंवा स्वेलिंग अँड श्रिंकिंग प्रॉपर्टी त्याच्यामध्ये असते. हेच बेटा जस्ट बघितलं आपण आता. यस, BC सॉइल, BC म्हणजे ब्लॅक कॉटन सॉइल. नंतर आहे तुमची येल्लो सॉइल. ओके, ब्लॅक कॉटन सॉइल, येल्लो सॉइल, सॉफ्ट मुरुंगी ऑल. हेच बेटा कोणती आहे, येल्लो सॉइल. सॉफ्ट मुरुंग तर आपण बघितलंच नाही. जर मी या ठिकाणी आपण फक्त ब्लॅक कॉटन सॉइल बघितलंय. येस येस, ऑप्शन नंबर 1 ब्लॅक कॉटन सॉइल. बाकी नसणार आहे, हा बाकी नसणार आहे. तर ब्लॅक कॉटन सॉइल हे तुमचं काय झालं, आन्सर झालं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 10. सॉइल आर बेसिकली, सॉइल काय आहे तुमची बेसिकली, 1 ऑर्गॅनिक, 2 इनऑर्गॅनिक मटेरियल, 3 मिनरल मटेरियल आणि 4 ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल. बघा हे बघितलं आपण, झडपी 2013चा क्वेश्चन आहे. सॉइल आर बेसिकली ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, मिनरल, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक मटेरियल. काय आहे बेटा सॉइल तुमची, फक्त ऑर्गॅनिक आहे, फक्त इनऑर्गॅनिक आहे का दोन्ही पण आहे. यस, ऑप्शन नंबर 4 सॉइल इज अ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक इन नेचर. आपण हे बघितलं होतं. ठीक आहे, तर झडपी 2013 मधला हा क्वेश्चन. आता बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 11. सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर टर्म ॲज. सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर टर्म ॲज. बघा, सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटी म्हणा किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता हे तुम्हाला बघायला मिळणार. ओके, तर इथं ग्रॅव्हिटी राहील किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहील. तर सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर टर्म ॲज. येस बेटा. बघा आता या ठिकाणी ऑप्शन नंबर 1 आहे तुमचा कोल्युअल सॉइल, ऑप्शन नंबर 2 आहे अल्युअल सॉइल, ऑप्शन नंबर 3 आहे रेसिड्युअल सॉइल आणि ऑप्शन नंबर 4 आहे ग्रॅव्हिटी सॉइल. बघा आता ऑप्शन कसे कट करायचे, जर तुम्हाला माहित नाहीये तर ऑप्शन कसा कट करायचा, MSRTC 2019 मधला हा क्वेश्चन आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन कसे कट करायचे, सॉइल ट्रान्सपोर्ट होतीये, जर सॉइल ट्रान्सपोर्ट होतीये म्हणजे ट्रान्सपोर्टेड सॉइल, मग ही रेसिड्युअल सॉइल होईल का, तर ही रेसिड्युअल सॉइल होणार नाही, ऑप्शन 3 कटला. आता आपण या ठिकाणी ग्रॅव्हिटीने ट्रान्सपोर्ट होते, ग्रॅव्हिटी सॉइल आपण त्याला नाव दिलं का, तर नाही, तर ग्रॅव्हिटी सॉइल पण कटला. आता राहिलं फक्त कोल्युअल आणि अल्युअल. आता हे लक्षात येणार नाही माझ्या लवकर. मग आता या ठिकाणी बघा अल्युअल सॉइल, जर तुमच्या लक्षात असेल अल्युअल सॉइल ही नेमकं कशामुळे ट्रान्सपोर्ट होते, तर त्या केसमध्ये तुम्ही हिला पण कट करू शकता अल्युअल सॉइलला. पण समजा मला माहित नाही ते, ओके अल्युअल सॉइल कशाने ट्रान्सपोर्ट करतो, मग माझ्याकडे हिंट होती काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी आणि ग्रेव्ही. आणि ग्रेव्ही आपण तुळशीची ग्रेव्ही बनवली बघा, तुळशीची ग्रेव्ही, तुळशीचे पानं घेतले, ग्रेव्ही बनवली मस्तपैकी आणि भाजीत टाकली होती आपल्या, तर मग ती कालवली होती आपल्या ग्रेव्हीमध्ये. तर ग्रेव्ही कालव, तर कालव वरून कोल्युअल, कालव वरून काय होतं रे,
कोल्युअल, ग्रेव्ही कालव तर कोल्युअल सॉईल. तर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळणार. बाकीच्या गोष्टी बघायची गरज नाही, पण बेस्ट मेथड असते त्या ठिकाणी इलिमिनेटची. जर तुम्ही इलिमिनेट करायला लागले ना तर चुकाचे चान्सेस तुमचे कमी असतात. पण जर एक्झॅक्ट माहीत आहे, एकदम फिक्स माहीत आहे 100%, तर त्याच्यामध्ये मग जर इलिमिनेट नाही केलं तरी चालतं, पण ऑप्शन तरी कमीत कमी वाचत चला. ठीक आहे. नाहीतर काही वेळेस काय होतं, ऑप्शन वाचत नाहीये, काहीतरी वेळेस एखाद्या वेळेस वरती ऑप्शन उत्तर असतं, पण खाली पण त्या ठिकाणी काहीतरी असं असतं ज्याच्यावरती आपल्याला जास्त विचार करावा लागू शकतो. मे बी ते परफेक्ट आन्सर असू शकतं, असंही होऊ शकतं. त्याच्यामुळं ऑप्शन 4ही वाचत चला. तर ॲल्युअल सॉईल ही कशाने ट्रान्सपोर्ट होते रे? याचं बेटा कोणतं वॉटर आहे तुमचं ते? ॲल्युअल सॉईल. आता याचं उत्तर कोल्युअल आहे ना, म्हणजे ॲल्युअल पण नाहीये. ठीक आहे. ॲल्युअल सॉईल रिव्हर्स आहे, सॉरी रिव्हर वॉटर. ठीक आहे, बरोबर. रिव्हर वॉटर त्या ठिकाणी तुमचं जे रिव्हर वॉटर आहे किंवा रनिंग वॉटर आहे, तर रनिंग वॉटर किंवा रिव्हर वॉटर त्या ठिकाणी याला सॉईलला ट्रान्सपोर्ट करते, तर ॲल्युअल सॉईल. ठीक आहे. नेक्स्ट स्क्रीनशॉट तुम्ही बघा तुमच्या पत्ते ना, तुम्हाला जसा वेळ भेटत तसा स्क्रीनशॉट घ्या किंवा नंतर घ्या. आणि स्क्रीनशॉट घेताना उत्तरासहित एक, बिना उत्तरासहित एक, उत्तरासहित घ्या. म्हणजे तुम्ही जर फक्त स्क्रीनशॉट जरी ठेवले जवळ तर सोपं जाईल तुम्हाला. एक स्क्रीनशॉट म्हणजे बिना आन्सरचा, मी जिथे आन्सर क्लिक केलं नाही तर, आणि एक विथ आन्सर. चला सांगा आता, लॅकोस्ट्राईन सॉईल आर दोज विच आर. आणि हा क्वेश्चन आहे बेटा SSC 2019चा. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे तुमचा SSC 2019चा. आता हे ऑलरेडी बघितलं, आता रिपीट होतंय, म्हणून मी म्हणतोय की तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या आणि नंतर लिहा. तुम्हाला फक्त रिपीट करू नका तुम्ही क्वेश्चन. खूप जास्त क्वेश्चन या ठिकाणी रिपीट झालेले आहेत, त्याच्यामुळे रिपीटेड क्वेश्चन लिहू नका. ठीक आहे, तुम्ही एकदा समजून घ्या व्यवस्थित, नंतर लिहा. आता हा क्वेश्चन वरती आपण बघितला होता लॅकोस्ट्राईन सॉईलचा. येस बेटा, लॅकोस्ट्राईन सॉईल आर दोज विच आर. यस, लॅकोस्ट्राईन सॉईल आर. कितवा नंबरचा क्वेश्चन आहे? 12. Lacustrine soil are those which are option number A, deposited in a sea bed, option number B, deposited in a lake bed, त्यानंतर option number C, transported by river and stream, आणि त्यानंतर option number D, तर ट्रान्सपोर्टेड बाय विंड. तर लॅकोस्ट्राईन सॉईल आर दोज विच आर. आता बघा, सिम्पली जायचं डायरेक्टली. काय करायचं रे? यस बेटा, काय आहे? ऑप्शन नंबर बी आहे. काय आहे? ऑप्शन नंबर बी. कसं बघा आता, लॅकोस्ट्राईन म्हटलं की लेक, आणि या ठिकाणी फक्त लेक सर्च करायचा, बाकी कुठंच लेक नाहीये, म्हणून ऑप्शन नंबर बी असणार तुमचा. लेक आपण बघितलं होतं, हिंड आपली. मग किंवा एक तर हिंड ना जा, किंवा मग काय करा, इलिमिनेट करा. जसं की विंड ना एव्होलाईन सॉईल नाही येणार, रिव्हर ना केली एव्होलाईन सॉईल नाहीये, नंतर सी म्हटलं की मरीन सॉईल, म्हणजे हे पण ऑप्शन नसणार आहे. तर तुमचं ऑप्शन करेक्ट काय असणार आहे? हे. तुम्ही या प्रकारे जाऊ शकता, एक तर डायरेक्ट अप्रोच वापरा किंवा मग रिव्हर्स अप्रोच वापरा. ओके, तुम्हाला जसं सोपं वाटतं ते. ठीक आहे, आता हिंट माझ्याकडे आहे, तुम्हालाही सांगितलंय. तर लॅकोस्ट्राईन सॉईल म्हटलं की लेक, लगेच मग त्या ठिकाणी लेक शोधायचं, तरी पण ऑप्शन वाचायचं, सी बेट नाही. ओके, तर या प्रकारे तुम्ही करू शकता. आता हा पण SSC 2019 मध्ये क्वेश्चन आला होता, जो की रिपीट झाला. या ठिकाणी परत एकदा मी घेतलाय, पण या ठिकाणी फक्त मी याच्यामुळे घेतलं की ऑप्शन थोडे डिफरंट आहे. ठीक आहे, तिथं फक्त डॉक्टर तेर जगी होतं. ओके, पण या ठिकाणी थोडे वेगळे ऑप्शन म्हणून घेतले. बघा, क्वेश्चन नंबर 13, हु इज नोन ॲज द फादर ऑफ सॉईल मेकॅनिक्स. सॉईल मेकॅनिक्सचे फादर कोण आहे? ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, मग आपल्याला माहिती आहे पप्पा कोण आहे, तर कार्ल आहे. तर कार्ल ओन तेरझगी. या ठिकाणी ऑप्शन नंबर 1, कार्ल ओन तेरझगी. आता जर इथं समजा त्यांनी कार्लच्या ऐवजी मार्ल ओन तेरझगी दिलं असतं, ठीक आहे, मार्ल ते आपलं MARL, तर मार्ल ओन तेरझगी, मग अशा केसमध्ये मग कार्ल लक्षात आलं असतं आपल्या. ठीक आहे, पण शक्यतो असं करणार नाही ते, कारण की आता आपल्याकडे हिंट आहे म्हणून पक्क नाव लक्षात बसलं, पण बाकीच ठिकाणी थोडंसं जड जातं. त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी ते सेपरेट नाव देईन, म्हणजे कार्ल ओन तेरझगी एकच राहील. त्या ठिकाणी कार्ल राहील किंवा मग तेरझगी राहील, पण एकच राहील. ठीक आहे, आणि बाकीचे नाव वाचू पण नका त्या ठिकाणी. काय आहे ते? क्रिस्टियन ऑट्टो मोहर, हेनरी PG डार्सी, विल्यम जॉन मॅकॉन रँकाइन. ठीक आहे, जाऊ द्या, त्याची मतलब नाही आपल्याला. ओके, 13. नंतर 14 नंबर बघा, या ठिकाणी काय आहे रे? द डॅश डॅश सॉईल ट्रान्सपोर्टेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अशी कोणती सॉईल आहे की ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटीनं ट्रान्सपोर्ट होते? ऑप्शन नंबर ए, ॲल्युअल सॉईल, ऑप्शन नंबर बी, कोल्युअल सॉईल, ऑप्शन नंबर सी, लोईस सॉईल, आणि ऑप्शन नंबर डी, टिल्ल्या. ओके, टिल्ल्या. सांगा रे पिल्ल्या, सांग बळा. द डॅश डॅश सॉईल ट्रान्सपोर्टेड बाय द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता जेच बघितलं, रिपीट होत आहे सगळे SSC मधले. आता हे SSC मधले क्वेश्चन आहे, हा पण SSC मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, ॲल्युअल सॉईल, कोल्युअल सॉईल, लोईस, स्टील. येस बेटा,
ग्रॅव्हिटी ग्रेव्ही कालवली होती आपण कोल्युअल सॉइल. ओके, ग्रॅव्हिटी कोल्युअल सॉइल. ठीक आहे. आता बघा, लोईस हा तुमचं एव्हलाइन सॉइल आहे तुमची. ॲल्युअल सॉइल त्या ठिकाणी म्हटलं की तुमची रिव्हरमुळं किंवा रिव्हर वॉटरमुळं, आणि हा टिल्ल्या ड्रायव्हर खात होता टिल्ल्या. ओके, बर्फाच्या रिलेटेड आहे टिल्ल्या. ठीक आहे, त्याच्यामुळं बर्फाच्या रिलेटेड म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा काही संबंध नाही आला. लोईस म्हणलं तर या ठिकाणी हवा आहे तुमची, त्याचाही काही संबंध नाही आला. ॲल्युअल तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, सँड ग्रॅव्हल. ठीक आहे, तर कोल्युअल सॉइल. तर अप्रोच मी बघा, हे आपण एका सेकंदात समोर गेलो असतो, पण मी तुम्हाला अप्रोच शिकवतोय की तुम्ही कसं याला डील करू शकता. जर तुमच्याकडे हिंट आहे डायरेक्ट करा, किंवा नसेल तर मग तुम्ही ऑप्शन कट करण्याचं काम करा. आता पुढच्याला आपण ऑप्शन कट करायचं काम करू. हिंट आपल्याला हिंट आहे म्हणून ठीक आहे, सोपं जाईल आपल्याला, आणि हिंटचं महत्त्व तुम्हाला आज कळेल कसं येतं. ठीक आहे, कसे फास्ट सॉल्व होतं बघा. सगळे आलेले क्वेश्चन आहे हा, सगळे आलेले क्वेश्चन आहे एसएससी मध्ये, यूपीएससी मध्ये, गेटमध्ये त्या ठिकाणी या प्रकारची, एमपीएससी, डब्ल्यूआरडी, पीडब्ल्यूडी लाईक दॅट. ऑप्शन नंबर 15, ऑप्शन नंबर नहीं, क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15. Which of the following is responsible for the formation of residual soil? Which of the following is responsible for the formation of residual soil? अशा केसमध्ये तुम्ही एलिमिनेटचाच ऑप्शन वापरायचा. एलिमिनेटचा विच ऑफ द, एलिमिनेट करत चालायचं इथं. विच ऑफ द फॉलोइंग इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ रेसिड्युअल सॉइल. आता रेसिड्युअल सॉइल सगळ्यांना माहिती आहे की रेसिड्युअल सॉइल अशी सॉइल आहे, जर सॉइलचं रॉकचं डिसइंटिग्रेशन झालं, रॉक तुटला फुटला, जी सॉइल फॉर्म झाली, जिथं फॉर्म झाली तिथंच थांबते, त्याला म्हणतो रेसिड्युअल सॉइल. आणि जी ट्रान्सपोर्ट करते, एका जागेतून दुसऱ्या जागेवर पळते, तिला म्हणतो ट्रान्सपोर्टेड सॉइल. मग ही रेसिड्युअल आहे, म्हणजे ट्रान्सपोर्ट तर करणार नाहीये. मग ऑप्शन बघा या ठिकाणी, ऑप्शन नंबर 1 आहे ग्लेशियर. ग्लेशियर म्हटलं की या ठिकाणी मग आपला बर्फ वगैरे आला, मग अशा केसमध्ये इथंही त्याचं पाणी होणार आणि ते ट्रान्सपोर्ट करणार सॉइल, म्हणजे ग्लेशियर याचं उत्तर नसणार आहे. नंतर वॉटर आहे, आपल्याला माहिती आहे वॉटरपासून जी पण सॉइल तयार होणार किंवा वॉटर जे काही ट्रान्सपोर्ट करणार, तर त्या ठिकाणी तुमची जी ट्रान्सपोर्टेड सॉइल असणार आहे, रेसिड्युअल सॉइल नसणार आहे. म्हणून वॉटर या ठिकाणी ऑप्शन नसणार आहे. विंड हवा ही पण त्या वातीला घेऊनच जाणार आहे, ट्रान्सपोर्ट करणार. हिच्यापासून पण जी सॉइल बनते ती तुमची ट्रान्सपोर्टेड बनते, म्हणजे विंड ही ऑप्शन नसणार आहे. म्हणून तुमचं ऑप्शन नंबर डी काय आहे, करेक्ट आहे. ओके, येस बेटा. तर नन ऑफ दिस. ठीक आहे, कारण की रेसिड्युअल सॉइल ही ना तुमच्या ग्लेशियर ना किंवा आईस ना किंवा वॉटर ना किंवा विंड ना ट्रान्सपोर्ट होतच नाही, कारण की ती रेसिड्युअल आहे, ती ट्रान्सपोर्ट होत नाही, म्हणजे याचा अर्थ हे तिन्ही ऑप्शन नसणार आहे. ठीक आहे, 14-15. स्क्रीनशॉट बघा तुमच्या पत्ते ना, वो मेरे डोके में नहीं रहा तुमको पहले बताने का. ठीक है, क्या आता किती नंबर होता रे? 14, 15, 16. 16. चला सांगा. आणि काही प्रॉब्लेम येतात तर सांगा बरं का. काही प्रॉब्लेम येत असन, काही सजेशन असेल तर सांगा. घुसरा डोके में, ये बेटा डोके में घुसरा क्या? आमची डिग्रीची हिंदी आहे बेटा ही, छान होती एकदम, खूप मजा यायची त्यावेळेस हिंदी बोलायला, पण आता थोडं विसरायला लागलो मी हिंदी. ठीक आहे, मिक्स हिंदी. अरे भाई डोके में घुसरा ना. ठीक है, चलो. हाँ, 16. सॉइल ट्रांसपोर्टेड बाय विंड इज कॉल्ड एज, सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय विंड इज कॉल्ड एज. गेट 1995 एसएससी 2016 मधला आहे. सॉइल ट्रान्सपोर्टेड बाय विंड, विंडनं जी सॉइल ट्रान्सपोर्ट केली तिला काय म्हणतात? याच बेटा काय म्हणतात बघा. या ठिकाणी आता आपण रिव्हर्स अप्रोच वापरू. ओके, म्हणजे त्या ठिकाणी आपण कट करत चालू. ठीक आहे, ऑप्शन बघा. सॉइल ट्रान्सपोर्ट बाय विंड विचारलंय त्यांनी, विंड. आता ॲल्युअल सॉइल मला माहिती आहे, ॲल्युअल सॉइल ही विंडमुळे नाहीये, पाण्यामुळे आहे, एवढं तर कळालं. विंडमुळे नाही, पाणी, आता पाणी कोणता सुद्धा रिव्हरचा आहे पण माहित नाही मला, पण ॲल्युअल सॉइल पाण्यामुळे, कट. ओके, लॅकोस्ट्राईन लेक आहे, तळ आहे तुमचं, म्हणजे कट. ठीक आहे, वाऱ्याचा काही संबंध नाही. मरीन सॉइल हे पण पाण्याचे रिलेटेड. बघा, हे तिन्ही ऑप्शन पाण्याचे रिलेटेड आहे बेटा. एकच ऑप्शन उरलं तुमचं एव्हलाइन सॉइल. ज्यांना माहित नाही ते या प्रकारे करू शकतात. आता ज्यांना माहित आहे विंड, ओके, इयर, तर आपण एअरलाईन बघितलं तर एअरलाईनवरून एव्हलाईन तुमचं. ठीक आहे, तर एव्हलाईन. ठीक आहे, तर या केसमध्ये तुमचं काय झालं रे, एव्हलियन सॉइल. ओके, एव्हलियन सॉइल तुमचं काय झालं, आन्सर झालं. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 17. जिओलॉजिकल सायकल फॉर द फॉर्मेशन ऑफ सॉइल इज. ओके, जिओलॉजिकल सायकल फॉर द फॉर्मेशन ऑफ सॉइल इज. आता बघा, ही सायकल आपण पाठीमागे बघितली होती. हाही क्वेश्चन तुमचा कशातला आहे रे, एसएससी मधला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, एसएससी. सांगा, जिओलॉजिकल सायकल फॉर द फॉर्मेशन ऑफ सॉइल इज.
जिओलॉजिकल सायकल फॉर द फॉर्मेशन ऑफ सॉइल इज ऑप्शन नंबर ए बी सी डी. ऑप्शन नंबर ए बघा काय आहे अपहेवल, ट्रान्सपोर्टेशन, डिपोजिशन, वेदरिंग. वेदरिंग, अपहेवल, ट्रान्सपोर्टेशन, डिपोजिशन. सी ट्रान्सपोर्टेशन, अपहेवल, वेदरिंग, डिपोजिशन. वेदरिंग, ट्रान्सपोर्टेशन, डिपोजिशन, अपहेवल. आता एवढं ऑप्शन वाचत बसायचं नाही बेटा, एवढं ऑप्शन वाचत बसायचं नाहीये. आपल्याला एवढं नक्की माहिती आहे बिना रॉक फुटल्याचा सॉइल तयार होणार नाही. ओके, बिना रॉक फुटल्याची सॉइल तयार होणार नाही. म्हणजे पहिली ऍक्शन असणार आहे वेदरिंगची. ओके, पहिली ऍक्शन वेदरिंगची बघा कुठे दिसतीये, तर वेदरिंगची ऍक्शन मला इथं दिसतीये, वेदरिंगची ऍक्शन मला इथं दिसतीये. आता डायरेक्ट इथं अप हेवल आलं, पहिलेच अप हेवल कसं येणार, ऑप्शन कट करायचा. ट्रान्सपोर्टेशन, अरे फॉर्मच नाही झाले, तुकडेच नाही झाले, ट्रान्सपोर्ट कसे होणार, तर सी कट करायचा. दोन ऑप्शन राहिले, यातून बघायचंय. मग आता इथं पण बघा वेदरिंग अप हेवल आलं, इथं शेवटची स्टेप असते अप हेवल वाली, म्हणजे इथंही ऑप्शन तुमचा कट होतोय, म्हणजे हाही ऑप्शन कट झाला, ऑप्शन नंबर डी. बघा आपण तर ऑप्शन पूर्ण बघितले पण नाही, पण तुम्ही या प्रकारे ऑप्शन कट करू शकता. हा एसएससीचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळू शकतात, तर तुम्ही असा अप्रोच ठेवत चाला. बघा या ठिकाणी वेदरिंग आहे, बघा नंतर काय असं ट्रान्सपोर्टेशन, वेदरिंग होते, रॉक फुटल्या जातो तुमचा, नंतर तो ट्रान्सपोर्ट होतो, नंतर कुठेतरी जाऊन डिपॉझिट होतो, आणि मग अप हेवल होतं. आणि अप हेवल म्हणजे काय, मग जी सॉइलची लेवल आहे ती लेवल वाढत चालते, त्याला आपण अप हेवल म्हणतो, आणि हे शेवटी होतं. ट्रान्सपोर्ट होईल मग डिपॉझिट होईल, हे पण लक्षात ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18. Gravel and sand belongs to following category of soils. ये बेटा, gravel and sand belongs to following category of soils. Gravel and sand belongs to following category of soil. Question number 18. हा क्वेश्चन तुमचा एसएससी मधलाच आहे. हा पण एसएससी मधला आहे. ऑप्शन नंबर ए एल्युएल, ऑप्शन नंबर बी कोइजू, ऑप्शन नंबर सी एक्सपान्सिव्ह, आणि ऑप्शन नंबर डी मरीन. ओके, मरीन. सर तुम्ही चांगलं शिकवा, नाही तर मी मरीन. ठीक आहे, मरीन. ग्रॅव्हल अँड सँड बिलॉंग्स टू फॉलोइंग कॅटेगरी ऑफ सॉइल्स. ठीक आहे, ग्रॅव्हल अँड सँड बिलॉंग्स टू द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ सॉइल. ग्रॅव्हल अँड सँड, बेटा सँड कुठे सापडते आपल्याला माहिती ना रे. सँड कुठे सापडते, रिव्हर वॉटर, रिव्हर नदीत. मग नदीत सापडते म्हणजे ती सॉइल कोणती असते, तुमची अल्युअल सॉइल. बघायची गरज नाही या ठिकाणी काहीच. ग्रॅव्हल अँड सँड बिलॉंग्स टू द फॉलोइंग कॅटेगरी ऑफ सॉइल्स, दॅट इज अ अल्युअल सॉइल. ओके, आता या ठिकाणी हा एमपीएससी मधला क्वेश्चन आहे तुमचा, क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 बघा काय सांगतो, विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ सॉइल इज ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता या ठिकाणी ऑलरेडी 2-3 वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स झालाय, पण या ठिकाणी बघा आता ऑप्शन देताना थोडं चेंज दिलंय. ओके, तर विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ सॉइल इज ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे कोणती सॉइल ट्रान्सपोर्ट होते. ऑप्शन नंबर ए आहे तुमचा लोईस, ऑप्शन नंबर बी आहे तुमची हे टेलस किंवा तुळस तुमची. ओके, त्यानंतर हे काय ड्रिफ्ट. ठीक आहे, नंतर आहे ड्यून सँड, डी आहे तुमचं ड्यून सँड. सांगा बेटा आता. बघा तो ऑप्शन कट करत जर गेले तुम्हाला तर आन्सर मिळून जाणार, आणि इथं ऑप्शनच कट करत चला. जर माहित आहे मी हिंट सांगितलेली आहे तुम्हाला, ग्रेव्ही, ग्रेव्ही कशाची बनवली आपण, तर येऊन जाईल तुम्हाला. येस बेटा, टाका तुम्ही ऑप्शन तोपर्यंत. टाका टाका लवकर, सांगा. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ सॉइल इज ट्रान्सपोर्टेड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यस, बघा आता कसं. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. बघा लोएस्ट सॉइल म्हटलं की आपल्याला माहिती आहे कशापासून, इयर, एओलाइन सॉइल म्हणजे हे नसणार आहे, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी पासून विचारलं त्यांनी. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय विचारलं, ग्रॅव्हिटी पासून विचारलं, तर हे नसणार आहे. नंतर हा टिल्ल्या ड्राय बर्फ खातो, टिल्ल्या जर ड्राय बर्फ खातो तुमचा, तर या ठिकाणी ड्राय बर्फ म्हणजे नाही, आईच्या रिलेटेड नाहीये. नंतर ही ड्यून सँड पण आपण बघितली होती लोईस मध्येच त्या ठिकाणी, म्हणून हे तुमचं ऑप्शन नसणार आहे. ठीक आहे, ड्यून सँड ते पण इयर ना. ओके, लोईस झालं किंवा ड्यून सँड झालं, इयरना ट्रान्सपोर्ट होतं. मग ऑप्शन नंबर बी काय असणार तुमचं, करेक्ट असणार. तुम्ही या प्रकारे एलिमिनेट करून घेऊ शकता. किंवा मग आपली हिंट काय रे, ग्रेव्ही कशाची बनली ती, तुळशीच्या पानाची. तुळस, हे टेलस तुळस दिसते ना तुळसला, जर मी याला असं केलं तुळस झालं तुळस. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही आन्सर देऊ शकता. नेक्स्ट, आणि व्हिडिओ शेअर करा एकदा. चला बरं लवकर व्हिडिओ शेअर करा, करा लवकर व्हिडिओ शेअर करा पहिलं. बघा एवढे क्वेश्चन वगैरे सॉल्व करायचे, आणि असंच असणार आहे. म्हणजे समोर पण त्या ठिकाणी बघा जेवढे पण तुमचे आता चॅप्टर असणार आहे, त्या चॅप्टरमध्ये मी मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर करणार आहे. मग तुमची UPSC असेल, MPC असेल, गेट असेल, जे काही WRD PWD सगळ्या झडपी BMC सगळ्या एक्झामचे क्वेश्चन कव्हर करणार आहे. त्यात मी मॅक्झिमम क्वेश्चन असे कव्हर करणार आहे की जर तुम्ही एखादं बुक जर हातात घेतलं प्रिव्हियस इयरचं, तर त्या केसमध्ये तुमचे ऑलमोस्ट ऑल क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजे. ठीक आहे, ऑलमोस्ट ऑल क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजे तुमचे PWD, WRD, SSC. ओके, तर MPSC
BSc, तर ऑलमोस्ट ऑल क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. त्याच्यामुळे मी त्या प्रकारे क्वेश्चन घेईन. आता सगळे रिपीट करणं पॉसिबल नाहीये, पण त्याच्या रिलेटेड समजा तो एखादा क्वेश्चन आहे तो PW 2018 मध्ये आला, 19 मध्ये आला, 16 मध्ये पण आला होता, SSC मध्ये पण आला, UPSC मध्ये पण आला, मग त्याच्यामधून फक्त एक क्वेश्चन घेणार. ठीक आहे, मग ते सगळे तुमचे क्वेश्चन त्या ठिकाणचे काय होणार, सॉल्व्ह होणार. ओके, आणि मेनली मी प्रॉब्लेमवरती फोकस करणार आहे. प्रॉब्लेम, कारण की मेनली आता हे तर जमून जाईल तुम्हाला ऐकायला, पण प्रॉब्लेम जिथं कन्फ्युजन होतं, तर हे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला थिअरी प्लस प्रॅक्टिकल प्लस त्या ठिकाणी क्वेश्चन असणार आहे. मग मी एवढी मेहनत जर घेतोय तुमच्यासाठी, तर मग तुम्ही फक्त एवढी मेहनत घ्या की जर व्हिडिओ आवडताय तुम्हाला तर लाईक करा. ओके, आणखी पण बघा काही मुलांनी लाईक नाही केलं तर लाईक करा, नंतर त्या ठिकाणी करा आणि त्या ठिकाणी मॅक्झिमम मुलांना शेअर करा. लगेच शेअर करा. मी थांबतोय तोपर्यंत ब्रेक घेतोय थोडा. ओके, मग आता आपण थोडं UPSC कडे जाऊया. ओके, UPSC चे काही क्वेश्चन बघूया. तुम्ही लगेच सेंड करा. चला लवकर करा बरं, आणि सांगा केलं म्हणून डन असं काहीतरी टाका मला, म्हणजे कळू द्या. आणि थोडा प्रामाणिकपणा ठेवा रे. मी म्हणतो केलं, करा सेंड, आणि काय मी आता कोण कोण करतं कोण कोण नाही. ठीक आहे, करा. जाऊ द्या थोडं गरजूपर्यंत जाऊ द्या जिओ टेक्निकलला. आणि खरंच खूप महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, आणि या ठिकाणी जसं पाहिजे तसा लवकर त्या ठिकाणी हा तुमच्याकडून कव्हर किंवा क्लिअर होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला लेक्चरची किंवा टीचिंगचीच गरज आहे कोणाच तरी. खूप महत्त्वाचा आहे, खूप डाटा आहे, खूप कम्प्युटेबल डाटा त्या ठिकाणी बघायला मिळतो, खूप क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामुळे महत्त्वाचा सब्जेक्ट आहे, तर मुलांपर्यंत जाऊ द्या या सब्जेक्टला. केलं शेअर? यस, ठीक आहे. ओके, आणि हां, जे नवीन असेल मुलं ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून जर कधी काही मी व्हिडिओ टाकतोय तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, पण सबस्क्राईब करू नका फक्त, तर नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करून ठेवा, म्हणजे काही व्हिडिओ टाकला तर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल की काहीतरी व्हिडिओ पडला आहे आपल्या अकॅडमीवरती. ठीक आहे, चला झाला का? हा पण MPSC मधला क्वेश्चन आहे तुमचा. किती नंबरचा होता? 1920 नंबर. बरोबर, एक मिनिट. एक मिनिट थांबा रे. एकच मिनिट. ठीक आहे, पेन काम नाही करतोय आपला, तर ठीक आहे आपण डायरेक्टली घेऊया क्वेश्चन. ठीक आहे, बघा या ठिकाणी क्वेश्चन जो आहे तुमचा, हा MPSC मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. यस, एकदा आवाज येतोय सांगा मला. हे सगळंच झालं का फक्त पेनच कामातून गेला आपला? आवाज येतोय ना? येस बेटा, आवाज येतो का सांगा. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे सांगा फास्ट. आहे ना, ठीक आहे. बघा राहू द्या, पेनचं काही काम नाही आपल्याला तसं. पण बघा या ठिकाणी, हां आता या ठिकाणी हा MPSC मध्ये आला क्वेश्चन. बघा काय, वेन, आता मी मार्किंग करणार नाहीये, जस्ट बघा तुम्ही या ठिकाणी, वेन द प्रोडक्ट ऑफ रॉक वेदरिंग आर नॉट ट्रान्सपोर्टेड बट रिमेन ॲट द प्लेस ऑफ फॉर्मेशन द सॉइल इज कॉल्ड. आता काय म्हणतं बघा, वेन द प्रोडक्ट ऑफ रॉक वेदरिंग, म्हणजे रॉक वेदरिंग झाली, रॉकची वेदरिंग झाली म्हणजे तुकडे तुकडे झाले, म्हणजे तो एक तुकडे तुकडे जे झाले किंवा जे सेडिमेंट ते झाले त्याला आपण प्रोडक्ट म्हटलं. वेन द प्रोडक्ट ऑफ रॉक वेदरिंग, रॉक प्रोडक्ट कोणता मग, रॉक तुटला फुटला जे तुकडे आहेत त्याला आपण प्रोडक्ट म्हटलं. वेन द प्रोडक्ट ऑफ रॉक वेदरिंग आर नॉट ट्रान्सपोर्टेड, पण हे तुकडे हे सेडिमेंट ट्रान्सपोर्ट नाही झाले. ट्रान्सपोर्ट नाही झाले म्हणजे काय रे, तिथेच थांबले. बट रिमेन ॲट द प्लेस ऑफ फॉर्मेशन. आता बघा यांनी कसं फिरवलं. बघा डायरेक्टली म्हटलं असं की रॉकचे तुकडे जे आहेत ते रिमेन ॲट द प्लेस ऑफ फॉर्मेशन तरी चाललं होतं, पण ठीक आहे. वेन द प्रोडक्ट ऑफ रॉक वेदरिंग आर नॉट ट्रान्सपोर्टेड बट रिमेन ॲट द प्लेस ऑफ फॉर्मेशन द सॉइल इज कॉल्ड ॲज. येस बेटा, कोणती सॉइल आहे तुमची? ॲल्युवियल सॉइल, तुळस तुमची, त्यानंतर एओलाइन सॉइल आहे किंवा रेसिडियल सॉइल आहे. येस बेटा, कोणती सॉइल आहे ही? बघा आता सगळ्यांना आलं आहे उत्तर बरोबर. ठीक आहे, ओके, काहीच नाही आहे याच्यामध्ये आन्सर तुमचं काय आहे? येस बेटा, सी आहे. ओके, रेसिडियल सॉइल. ठीक आहे, आता ही रिमेन ॲट द प्लेस म्हणजे रेसिडियल सॉइल नॉट ट्रान्सपोर्ट. पण आता जर तुम्हाला याला थोडं रिव्हर्स टॅकल करायचं तर बघा कसं करणार. ठीक आहे, एक मिनिट फक्त बघू द्या मला, असं जमन का आपल्याला? ठीक आहे,
जमन मे बी, ठीक आहे. बघा आता आपल्याला बघायचं आहे काय की द सॉइल, ते काय म्हणतं, वेन द प्रोडक्ट ऑफ रॉक वेदरिंग आर नॉट ट्रान्सपोर्टेड, पण आपल्याला माहिती आहे ॲल्युव्हियल सॉइल ट्रान्सपोर्ट करते, म्हणून ही सॉइल येणार नाही. ओके, जास्त मोठं झालं की ठीक आहे. बघा आता ॲल्युअल सॉइल ट्रान्सपोर्ट करते म्हणून येणार नाहीये. त्यानंतर ही टेलस सॉइल आपल्याला माहिती आहे कोल्युअल सॉइल आहे, म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे ट्रान्सपोर्ट करते. ओके, तुळस, तर ही पण येणार नाहीये. एव्हलाइन सॉइल विंडमुळं, त्याच्यामुळे ही पण येणार नाहीये. मग याचा अर्थ कोणती असणार? रेसिड्युअल सॉइल. डायरेक्ट पण येतं, असा रिव्हर्स पण आपण जाऊ शकतो. एमपीएससी मध्ये आलेला हा क्वेश्चन. आता मी लिहिणार नाही बेटा, तर तुम्ही डायरेक्टली लिहून घेत चला एमपीएससी. पुढचं लिहायची गरज नाही, कारण की डायरेक्टली आहे. बघा या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे. आता यूपीएससी मधले क्वेश्चन आहे, ईएससी मधले. बघा या ठिकाणी लॅकस्ट्राईन सॉइल आर सॉइल. ओके, लॅकस्ट्राईन सॉइल ही सॉइल आहे. कोणती सॉइल आहे? ऑप्शन नंबर ए, ट्रान्सपोर्टेड बाय रिव्हर. ओके, लॅकस्ट्राईन सॉइल अशी सॉइल आहे. ऑप्शन नंबर एक आहे या ठिकाणी. ऑप्शन नंबर ए आहे बघा. एक मिनिट, ऑप्शन नंबर ए बघा, ट्रान्सपोर्टेड बाय ट्रान्सपोर्टेड बाय रिव्हर अँड स्ट्रीम, लॅकोस्ट्रोइन सॉइल. त्यानंतर काय, ट्रान्सपोर्टेड बाय ग्लेशियर किंवा डिपॉझिटेड इन सी बेड्स, आणि किंवा काय या ठिकाणी डिपॉझिटेड इन लेक बेड्स. आपल्याला माहिती लॅकोस्ट्रोइन लेक बेड. आता सिम्पली डायरेक्टली, आणि ऑलरेडी झालेलं, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घालणार नाही. ओके, तर ऑप्शन नंबर डी इज अ करेक्ट वन, डिपॉझिट इन लेक बेड. ओके, ईएससी 1996 मध्ये आलेला. बघा या ठिकाणी द प्रीडॉमिनंट, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता काय तुमचा, जो नंबर असेल तो नंबर टाका तुम्ही. द प्रीडॉमिनंट मिनरल रिस्पॉन्सिबल फॉर श्रिंकेज अँड स्वेलिंग इन अ ब्लॅक कॉटन सॉइल. असा कोणता मिनरल आहे की जो प्रीडॉमिनंट मिनरल रिस्पॉन्सिबल फॉर स्वेलिंग अँड श्रिंकेज इन अ ब्लॅक कॉटन सॉइल. ओके, श्रिंकेज अँड स्वेलिंग इन अ ब्लॅक कॉटन सॉइल कोणता असतो रे? येस बेटा, ईएससी 2003 मधला क्वेश्चन आहे. येस, कोणता? ऑप्शन नंबर डी, चेस बघितला आपण. मॉन्टी, तर मॉन्टी हा सोयल होतो, श्रिंक होतो, तर मॉन्ट मोरिलो नाईट, मॉन्टी मारतो नाईट. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आता हे इलाइट आहे तुमचं, त्यानंतर हे कॅओलाइट आहे, तर हे पण क्ले मिनरल आहे बरं का. हे क्ले मिनरल आहे, पण हा तुमचा मिक्का आहे रॉक मिनरल. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. तर हे सगळं समोर बघायचं आपल्याला, क्ले मिनरल वगैरे. तर इलाइट, कॅओलाइट, मॉन्टेमोलाइट हे सगळे क्ले मिनरल आहे. तर वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहे यांच्या, हे समोर बघायचं आपल्याला. मिक्का तुमचा हा तुमचा रॉक मिनरल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यावरती पण ईएससी मध्ये क्वेश्चन आलेले आहे, मिक्का पिक्का. ठीक आहे, मिक्का सिंग वरती. नंतर बघा या ठिकाणी मॅच लिस्ट. आता बघा हे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे, खूप जास्त महत्वाचा, याला स्टार्ट करून ठेवा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू नका करू, पण एक क्वेश्चन कसा टॅकल करायचा, जर तुम्ही एमपीसीची तयारी करताय, जर तुम्ही यूपीसीची तयारी करताय, हो, जर गेटमध्ये जर असा क्वेश्चन आला, किंवा जर डब्ल्यूआयडी पीडब्ल्यूडी एसएससी मध्ये जर कधी असे क्वेश्चन फॉर्म होत आहेत, तर याला कसं टॅकल करायचं, कसं डील करायचं, हे तुम्ही इथून शिकून घ्या. बघा म्हणजे तुम्हाला चारही आहे बघा, तिथं किती आहे, मॅच लिस्ट विथ लिस्ट सेकंड, सिलेक्ट द करेक्ट आन्सर्स युजिंग द कोड्स गिवन बिलो लिस्ट. लिस्ट 1 आहे, लिस्ट 2 आहे, ए बी सी डी असे 4 क्वेश्चन फॉर्म होत आहे, आणि 4 आन्सर आहे याचे. 4 क्वेश्चन 4 आन्सर, म्हणजे बघा या ठिकाणी कुठे चालला आहे क्वेश्चन तुमचा. पण एमपीएससी यूपीएससी मध्ये असे क्वेश्चन विचारले आता, त्याच्यामुळे महत्वाचं आहे. मग असे क्वेश्चन बघून घाबरायचं नाहीये, खूप सिंपल असतात, आणि उलट त्या क्वेश्चन पेक्षा पण सिंपल असतात हे क्वेश्चन. का? कारण की या ठिकाणी 4 आपल्याकडे काय रे क्वेश्चन आहे, 4 आन्सर आहे. यातले जर तुम्हाला 1 किंवा 2, जर 2 माहीत असले तरी सॉल्व्ह होणार तुमचं, नक्की सॉल्व्ह होणार. जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी 1 माहीत असेल, तर तुम्ही मे बी त्या ठिकाणी 50-50 मध्ये येऊ शकतात. जर 3 माहीत असेल तर मग सॉल्व्ह होणार. 3 माहीत असेल तर सॉल्व्ह होणार. 4 ची गरज नाही या ठिकाणी. पण काही केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जर का त्यांनी ऑप्शन तसे फिरवले, तर थोडंफार माहीत असणं गरजेचं आहे. पण शक्यतोवर मॅक्झिमम केसेसमध्ये हेच असतं की ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेट होतात. आता ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे तुम्हाला इथून हे शिकायचे. बघा आता आपण सगळं बघितलं ऑलरेडी, पण ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे ते तुम्हाला मी या ठिकाणी शिकवतोय. एमपीएससी पॉईंट ऑफ व्ह्यू एज वेल एज तुमचं यूपीएससी पॉईंट ऑफ व्ह्यू, जर कधी हे क्वेश्चन येत आहेत तर कसं डील करायचं याला लक्षात द्या. बघा आता थोडंसं आता पेनाचं समजून घ्या फक्त, व्यवस्थित चालणार नाही आपलं. बघा मॅच लिस्ट फर्स्ट अँड लिस्ट सेकंड. लिस्ट फर्स्ट तुम्हाला ही दिली आहे, लिस्ट सेकंड ही दिली आहे, यांना मॅच करायचं, जोड्या लावा. ओके, जोड्या लावायचा आपल्याला. ओके, कोड गिवन बिलो लिस्ट. आता बघा या ठिकाणी पहिली आहे लोईस सॉइल, नंतर आहे बी पीट सॉइल, नंतर सी आहे ॲल्युअल सॉइल, आणि डी आहे तुमची मार्ल. ओके, कारल माल सॉइल. ओके, या ठिकाणी बघा आता इकडे 1 दिलाय डिपॉझिट. आता बघा सरळ सरळ म्हणजे समोर समोर असं नाहीये. जर असं असेल तर मग देणंच कशाला ते क्वेश्चन. ठीक आहे, म्हणजे ते रँडमली असणार आहे. लोईस सॉइलचं 2 असू शकतं, 3 असू शकतं, 4 असू शकतं, 1 असू शकतं. हा, समोर बी असू शकतं, म्हणजे पीट सॉइलचं हे समोर पण असू शकतं, म्हणजे डिपॉझिट ऑफ बनवलं हे करेक्ट पण असू शकतं, म्हणजे काही असू शकतं. मग आपण बघायचं फक्त लोईस सॉइलच्या बरोबर कोणतं येते. ठीक आहे, बघा 1 काय, डिपॉझिटेड फ्रॉम अ सस्पेन्शन इन रनिंग वॉटर, म्हणजे रिव्हर वॉटरच्या रिलेटेड आहे. 2 नंबर बघा, डिपॉझिट्स ऑफ मरीन ओरिजिन. ओके, डिपॉझिट आहे मरीन ओरिजिनचं. ऑप्शन नंबर 3 आहे या ठिकाणी डिपॉझिट्स बाय विंड आहे, आणि ऑप्शन 4 आहे ऑर्गॅनिक सॉइल. आता समजा यातलं तुम्हाला समजा पहिलं आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे आता या ए सोबत.
आता इथं पेन पाहिजे होता, ठीक आहे. या ए सोबत नेमकं काय येणार ते आपल्याला बघायचंय. ए सोबत नेमकं काय येणार बघा, 1 येणार, 2 येणार बघा. या ठिकाणी ए आहे तुमचा. या ए सोबत काय येणार? आता ऑप्शन उत्तर देताना हे नाही बघायचं वरती हा, किंवा हे बी नाही बघायचं, ए बी सी डी नाही बघायचं. तर आता हे ऑप्शन बघायचं तुम्हाला, ए, हा बी, हा सी आणि हा डी. ओके, आता एवढं तर माहित असणार, पण तरी सांगतोय, माझं काम आहे सांगणं, ठीक आहे. ए बी सी डी. मग हे ऑप्शन तुम्हाला बघायचे, यातलं उत्तर सांगायचंय. मग याच्या समोर एक तर 1 येईल, एकच्या समोर 2 येईल, याच्या समोर 3 येईल, ओके, याच्या समोर 4 येईल, काहीतरी येणार झालं. मग समजा तुम्हाला याच्या समोर काय येईल माहितच नाही, लोईस सैलच माहित नाही, मग खाली पाहायचं. ओके, आता तुम्हाला अप्रोच सांगतोय मी हा. अप्रोच बघा कसा, मग तुम्ही खाली बघा. मग आता पीठ, मग पीठ, अरे हा चक्कीतलं पीठ आपल्या गव्हाचं, बाजरीचं, मग हे पीठ म्हणल्यानंतर बघा इथं कुठं दिसतं काही याच्या रिलेटेड, मग वाचायचं. डिपॉझिट फ्रॉम सस्पेन्शन इन रनिंग वॉटर नाही, डिपॉझिट्स ऑफ मरीन ओरिजिन नाही, डिपॉझिट बाय विंड हे पण नाही वाटत. ऑर्गेनिक सॉइल, हा पीठ, पीठ म्हणलं गहू वगैरे ऑर्गेनिक मॅटर, ऑर्गेनिक सॉइल. म्हणजे याचा अर्थ बीचं काय रे, या ठिकाणी बीचं आहे, बीचं आहे 4. बीचं काय आहे 4 आहे बेटा. बीचं 4 बघा कुठं कुठं दिसतंय, तर बीचं 4 इथं आहे, बीचं 4 इथं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी कुठं, सॉरी बी इथं आहे तुमचा, हा बी आहे. ओके, बी, बी चेक करा 4 कुठं कुठं आहे, तर बीचं 4 इथं आहे आणि बीचे 4 इथं आहे. म्हणजे 2 ठिकाणी बीचं 4 उत्तर आहे. पीठ हे ऑर्गेनिक सॉइल आहे, हे 2 ठिकाणी दिलंय. म्हणजे याचा अर्थ हे ऑप्शन तुमचं बी कट होणार, बी ऑप्शन तुमचं कट होणार, आणि त्या ठिकाणी सी पण ऑप्शन तुमचं कट होणार. या प्रकारे तुम्हाला ऑप्शन इलिमिनेट करायचे, या प्रकारे ऑप्शन इलिमिनेट करायचे. बी गेला आणि त्या ठिकाणी तुमचा सी पण गेला, बी गेला आणि सी गेला. आता फक्त राहिलं काय, डी आणि या ठिकाणी करायला ए राहिला. ओके, राहिला तुमच्याकडे आता हा डी आणि हा तुमचा ए. असं शिकवायचं असं तर झालं असतं माझं, ठीक आहे. बघा या ठिकाणी त्याच्याकरता पेन पाहिजे, पण काय झालं काय माहिती बघू. ए आणि डी फक्त 2च ऑप्शन राहिले, बी आणि सी कटला. बी आणि सी का कटला, कारण की पीठचं उत्तर काय रे आपल्याला कळालं, बीचं 4 आहे, बीचं 4 आहे आणि बीचं 4 ऑप्शन बघा कुठं कुठं आहे, फक्त या ठिकाणी आहे बीचं 4 आणि या ठिकाणी आहे बीचं 4, म्हणजे 2 तर गेले. आता या ठिकाणी बघा मला ते 2 जे ऑप्शन आपल्याला सापडायचे की जे उत्तर राहू शकतं, त्याचा ए बघा, ए मध्ये इथं 3 आहे आणि ए मध्ये इथं 3 आहे, म्हणून याला चेक करायची गरज नाही, कारण की दोन्ही ऑप्शन मध्ये 3 आहे. आणि 3 मग तुम्हाला कळलं की लोईसचं बघा, हे लोईस एचं काय आहे 3 आहे. हे तर तुम्हाला असं पण कळतं की डिपॉझिट बाय विंड, लोईस ही विंड डिपॉझिट होती तुमच्या, पण ते बघायची गरज नाहीये. जर तुम्हाला लोईस माहीतच नाही म्हणून सांगतोय मी, मग 3 तर बघायची गरज नाही, कारण की सेम आहे. फक्त आता इथं बघा, इथं सी आणि डी ला चेक करा. आता समजा ॲल्युअल सॉइल तुम्हाला माहित नाहीये, परत मी सांगतो तुम्हाला ॲल्युअल सॉइल पण माहित नाही. आता लोईस माहित नव्हता, पीठ माहित होता, पण ॲल्युअल सॉइल पण माहित नाही. आता नेमकं याचं उत्तर काय असणार आहे, पण मारलं तुम्हाला माहिती आहे चांगलं, मारलं मरीन. ओके, इथं दिसतंय तुम्हाला बघा मार, मार, आणि इथं पण दिसतंय मार, चांगलं मार. मग मार मारीन, मार मरीन. मग या ठिकाणी याचा अर्थ डीचं काय झालं 2. मग डीचं 2 बघा कुठे दिसतंय, हा तुमचा आहे रे डी, हा आहे तुमचा डी. डीचं 2 बघा, आता हे बघायचेच नाही, हे कटलेले आहे त्याच्यामुळे हे बघायचं नाही. फक्त ए आणि डी मध्ये बघा, ए आणि डी मध्ये 2 कुठे दिसतंय बघा, तर ए आणि डी मध्ये 2 दिसतंय तुम्हाला या ठिकाणी, डी ए आणि डी मध्ये 2 दिसतंय या ठिकाणी. इथं 2 नाहीये, म्हणजे हे पण कटला, म्हणजे तुमचा हा ए पण ऑप्शन कटला, ए पण ऑप्शन कटला, आणि तुमचा डी ऑप्शन कसा असणार आहे, मग या ठिकाणी करेक्ट वन असणार. डी ऑप्शन कसा असणार तुमचा, करेक्ट असणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्ही डील करू शकता. आता डी कसा करेक्ट आहे बघा. आता बघा या ठिकाणी डी, डी मध्ये काय आहे, त्याला भेटवतो एकदा, एकच मिनिट. बघा आता डी कसा करेक्ट आहे. डायरेक्ट बी जाऊ शकतात तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो या क्वेश्चनला असंच डील करायचा शक्यतो. बघा आता या ठिकाणी डी ऑप्शन सांगितलं मी तुम्हाला, डी आन्सर. बघा आता चेक करा, एक आहे ए आहे लॉईस, आणि याचं उत्तर दिलं यांनी 3, तर लॉईसचं 3 बघा काय आहे, तर लॉईस बरोबर आहे. ओके, लॉईस तुमची डिपॉझिट बाय विंड. ओके, बरोबर आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बीचं उत्तर दिलं, या ठिकाणी इथं 4, बीचं उत्तर 4 म्हणजे बरोबर आहे तुमची या ठिकाणी ऑर्गॅनिक सॉइल. ठीक आहे, मग या ठिकाणी ही बरोबर आहे. सीचं उत्तर दिलंय 1, सीचं उत्तर काय दिलंय 1, ॲल्युअल सॉइल आहे, आणि ॲल्युअल सॉइल आपल्याला माहिती आहे रनिंग वॉटर. ठीक आहे, म्हणून 1 हेही बरोबर आहे. आणि मार्लचं बरोबर आहे तुमचं, मग काय रे मार्लचं उत्तर असणार या ठिकाणी नक्कीच 2, या ठिकाणी मरीन ओरिजिन. तर या प्रकारे तुम्हाला याचा आन्सर, याचा EAC 2000 मधला हा क्वेश्चन होता. ठीक आहे, तर ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट घ्या आणि सॉल्व करा आणि सांगा मला. हा EAC 1995 मधला क्वेश्चन आहे, EAC 1995 मधला क्वेश्चन आहे. मॅच करायचा, इथं पण जोड्या लावायच्या आहे. लिस्ट फर्स्ट, लिस्ट सेकंड दिली आहे. फर्स्ट मध्ये लॅकोस्टोइन सॉइल, ॲल्युअल सॉइल, एव्हलन सॉइल, मरीन सॉइल, आणि खाली ट्रान्सपोर्टेशन बाय विंड, ट्रान्सपोर्टेशन बाय रनिंग वॉटर, डिपॉझिटेड ॲट द बॉटम ऑफ लेक्स अँड डिपॉझिटेड इन सी वॉटर. तर या प्रकारे तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. फास्ट सांगा मला उत्तर काय येतं. आणि आता अप्रोच सांगितलं मी, तुम्ही तो सेम अप्रोच वापरला तर लगेच उत्तर येईल तुम्हाला.
सांगा. लॅकोस्ट्राईन सॉईल हेच बघा. लॅकोस्ट्राईन म्हटलं की काय येतं चेक करा. बघा ऑप्शन कुठं इलिमिनेट होत आहे. ते 2 तो गेले, समजून घ्या. बघा नंतर परत येतं आहे आन्सर. बघा एकदा बऱ्याच जणांनी उत्तर दिले आता या ठिकाणी. लक्ष द्या आता या ठिकाणी. कळालं असं तुम्हाला कसं आहे काय तर कसं डील करायचं. एकदा लास्ट परत एकदा मी डीलिंगचं सांगतो, नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने बघत चला. बघा आता लॅकोस्ट्राईन सॉईल आहे ए. आता फक्त ए चेक करा. ए चेक जर तुम्ही केला या ठिकाणी, जर तुम्ही ए चेक केला या ठिकाणी, ओके, जर तुम्ही ए चेक केला, बघा लॅकोस्ट्राईन सॉईल आहे. लॅकोस्ट्राईन सॉईल म्हणजे लेकमध्ये दिसतंय बघा इथं, ट्रान्सपोर्टेड बाय विंड, रनिंग वॉटर, आणि इथं आहे लेक. म्हणजे तुमचं एचं उत्तर 3 आहे. एचं 3 कुठं दिसतंय बघा. आता एचं 3 बी मध्ये आहे आणि एचं 3 सी मध्ये आहे. बघा हा ए आहे तुमचा. या एचं उत्तर 3 पाहिजे, तर फक्त 2 ऑप्शन मध्ये आहे, ते म्हणजे बी आणि सी. म्हणजे हा तुमचा कटला, हा कटला. नंतर हाही कटला, इथं 3 नाहीये, म्हणजे एचं उत्तर 3 पाहिजे होतं, नाहीये, म्हणजे हे तर कटलं. आता बघा बी आणि सी मध्ये उत्तर आहे, आणि या ठिकाणी बी मध्ये बीचं उत्तर 2-2 दिलंय, दोन्हीकडे पण 2-2 दिलंय, म्हणजे बी चेक करायची मला गरजच नाही, कारण की दोन्ही ऑप्शन मध्ये 2-2 आहे, त्यामुळे ते चेक करायचं नाही. नंतर परत यायचं खाली, बघा ॲल्युअल सॉइल चेक करायची गरज नाहीये, कारण की या ठिकाणी 2-2 दोन्हीकडे पण आहे. राहिला प्रश्न एव्होलियन सॉइलचा. तर एव्होलियन सॉइल जी आहे आपल्याला माहित नाही एव्होलियन सॉइल नेमकं काय असतं. मग मरीन सॉईल माहिती आहे आपल्याला, ओके. एव्होलियन सॉईल पण मला माहित नाहीये, मग मी जाणार कसं मरीन सॉईलला. मरीन सॉईल मला एवढं कळतं की बाबा ही मरीन सॉईल कुठं समुद्रामध्ये भेटते, ओके. मरीन बीच. तर सी वॉटर, ठीक आहे. सी वॉटर म्हणजे डीचं 4 पाहिजे. डीचं 4 कुठं आहे, तर डीचं 4 या ठिकाणी आहे. डीचं 4 इथं नाहीये, डीचं 4 इथं नाहीये, म्हणजे तुमचा सी पण ऑप्शन नसणार आहे, सी पण कट होणार, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं काय असणार आहे, बी असणार आहे. ऑप्शन नंबर काय असणार तुमचं, बी हे करेक्ट असणार आहे. ऑप्शन नंबर बी हे करेक्ट असणार. तर तुम्हाला या प्रकारे अप्रोच करायचं आहे, ठीक आहे. तर आपण बेटा हे नंबर ऑफ क्वेश्चन या ठिकाणी बघितले. तुमच्या ईएससी मध्ये असेल, या गेट मधले असू द्या, एमपीएससी असेल, त्यानंतर एसएससी असेल, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी, एमएसआरटीसी, ओके, महाबीज वगैरे सगळे क्वेश्चन आपण या ठिकाणी कव्हर केले या ठिकाणी, ओके. आता मी होईल तेवढे घ्यायचा प्रयत्न केला आहे. बाकीचे तुम्हाला बघायला मिळणार वेगवेगळ्या एक्झाममध्ये, तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. पण बऱ्यापैकी क्वेश्चन मी घेतले या ठिकाणी, म्हणजे जर क्वेश्चन फॉर्म होत आहे तर या क्वेश्चन पैकीच तुम्हाला जर 90% जवळपास तुम्हाला यातूनच क्वेश्चन बघायला मिळणार. त्याच्यामुळे डायरेक्टली क्वेश्चन मध्येच, तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा, ठीक आहे. आणि आणि व्हिडिओ जर आवडताय बेटा तुम्हाला, तर पहिले लाईक करा. चला लाईक करा बेटा, कळू द्या, आणि आवडला तरच करा, नसं आवडत तर कशाला करायचं. जर तुम्ही बघताय, तुम्ही इथपर्यंत येताय, म्हणजे आवडत असाल, मी हे कन्सिडर करतो रे, दुसरं काही नाही. करा लवकर. मॅक्झिमम मुलांना शेअर करून ठेवा, मॅक्झिमम मुलांना शेअर करून ठेवा हा व्हिडिओ, जो की त्यांना भेटेल की नाही भेटेल माहीत नाही आता, ठीक आहे. पण शेअर तर करून द्या, कळू द्या पण त्यांना की लाईव्ह होऊन गेला हा व्हिडिओ, ठीक आहे. चला बघा या ठिकाणी जो आपण फर्स्ट चॅप्टरचा एक पार्ट बघितला, एक पार्ट आपण त्याला तयार केलं, तर मी फर्स्ट चॅप्टरच नाव दिलं होतं, ठीक आहे. चॅप्टर फर्स्ट ओरिजिन ऑफ सॉईल. तर या ठिकाणी ओरिजिन ऑफ सॉईल आपण एंड केलं आहे. त्याचे क्वेश्चन पण बघितले, त्याच्याबद्दल थिअरी पण बघितली, हिंड पण बघितल्या, एकदम व्यवस्थित मी केला आहे. फक्त मस्ट आहे की तुम्ही रिव्हिजन करा, ठीक आहे. मस्ट आहे की तुम्ही रिव्हिजन करा. हिंड पण तुम्ही कुठेतरी लिहत चाला, जिथं जिथं मी हिंड सांगाल लिहा, आणि फक्त लिहून नका ठेवू, त्याला रिवाईज करा, त्या हिंड पण रिवाईज करा, नोट्स रिवाईज करा, तर त्याचा फायदा होतो. नाहीतर मग तुम्ही केला मस्तपैकी इरिगेशन, आणि हिंड पण मी खूप छान सांगितल्या, तुम्हालाही खूप छान समजलं, खूप छान वाटायला लागलं की यार काय म्हणजे मस्त समजायला लागलं आपल्याला. तुम्हाला वाटलं की आपला ऐकू लेवल वाढला आता. बेटा ते हिंडची कमाल असते. पण होतं काय, जर तुम्ही त्या हिंड रिपीट नाही केल्या, तुम्ही परत नाही वाचलं, तर त्या केसमध्ये तुम्हाला कितीही छान समजू द्या, तर त्या केसमध्ये त्याचा काही फायदा नसतो. त्याच्यामुळं रिव्हिजन मस्ट आहे, हे लक्षात आलं असं तुमच्या आता चांगलं, ठीक आहे. तर रिव्हिजन करा, जिओटेक असू द्या, कुठलाही असू द्या. बघा आता तुम्ही आपलं त्या ठिकाणी आरसीसी असेल, ठीक आहे, तर आरसीसी मी व्यवस्थित घेतलेला आहे, सॉम घेतलेला आहे त्या ठिकाणी तुमचा, त्यानंतर मेकॅनिक्स आहे, इरिगेशन आहे, तर स्टील आहे तुमचा. हे सगळे सब्जेक्ट जे आहे बेटा, किंवा जे काही सब्जेक्ट आपले झालेले असेल, तुमचे सर्वे असेल तुमचा, त्यानंतर हायवे असेल, जे काही सब्जेक्ट झाले आपले, तर हे सगळे रिवाईज करा, सगळे रिवाईज करा. रिव्हिजन मस्ट आहे बेटा या ठिकाणी.
तर नाहीतर मग एखाद्या शिक्षकांना कितीही छान शिकवलं आणि तुम्हाला कितीही छान समजलं, काही अर्थ नसतो त्याला. ठीक आहे, रिव्हिजन मस्ट असतं, नाहीतर समजतं. होतं कधी कधी बघा, एकदा तुम्हाला पण थोडंसं होईल की तुम्ही केलं लेक्चर, मस्त समजलं, सगळं व्यवस्थित, हिंट पण छान वाटलं, तुम्ही हसले पण त्याच्यावरती, लक्षात पण राहिलं, पण रिव्हिजन नाही केलं, मग विसरून गेले, मग परत सरांचं लेक्चर बघावं, हे नाही व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं रिव्हिजन करा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे आपलं, त्याच्यामध्ये आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय, प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. खूप इम्पॉर्टंट असणार आहे. नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळणार. क्वेश्चन म्हणजे एवढे क्वेश्चन की तुम्ही क्वेश्चन बघता बघता काय होईल मला माहिती तुमचं, पण खूप जास्त क्वेश्चन आहे. कारण की जर तुम्ही टॉपिक बघितले तर प्रत्येक टॉपिकवरती नंबर ऑफ टाइम क्वेश्चन आलेले आहे. SSC मध्ये, UPSC मध्ये, गेटमध्ये, MPSC मध्ये, WLPW, एका टॉपिकवरती एवढे क्वेश्चन रिपीट झालेले आहे प्रत्येक एक्झाममध्ये. त्यामुळे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना त्या ठिकाणी लाईव्ह करायचं आहे. आणि मी कोणतं लेक्चर मधात गायब करल, ओके, हे फक्त मलाच माहीत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं होऊ शकतं की येणारे जे लेक्चर असणार ते फक्त लाईव्ह असेल. मे बी मी काही टायमासाठी रेकॉर्डेड देईल, ओके, होऊ शकतं 1-2 तासासाठी देईल, किंवा मग 1 दिवसासाठी देईल. ठीक आहे, किंवा मग मे बी होऊ शकतं की मी ठेवल पण मॅक्झिमम चान्सेस आहे की मी लेक्चर गायब करणार आहे. जसं की हे लेक्चर तुमचं आता गायब होणार आहे. ओके, महत्त्वाचं लेक्चर आहे तुमचं, पण हे गायब होणार आहे आता. तसंच तुमचे बाकीचे पण लेक्चर गायब होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला लाईव्ह करायचं आहे. हां, या 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 टायमात तर नाही भेटणार तुम्हाला ते लेक्चर. लाईव्ह करायचं आहे तुम्हाला सगळ्यांना, बाकीच्यांना पण सांगा. आणि जे लेक्चर आहे आपलं, मी उद्या ब्रेक देतोय तुम्हाला, जेणेकरून जर कोणाचं काही राहिलं असेल, पाठीमागचं नोट्स असेल किंवा लेक्चर असेल तर बघून घ्या आणि नंतर लाईव्हच करा. नंतर मग मी टाईम देणार नाही असा तुम्हाला. ठीक आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण परवापासून त्या ठिकाणी स्टार्ट करूया. उद्याच दिवस तुमच्याकडे आहे. मागचं काही लेक्चर असेल तर त्या ठिकाणी बघून घ्या. तुमचे मित्र असेल त्यांना पण सांगा की 1 दिवसाचा ब्रेक आहे, तर त्या ब्रेकमध्ये तुम्ही हे लेक्चर व्यवस्थित करून याच्या नोट्स बनवून नेक्स्टला लाईव्ह या. जर नाहीच झालं त्यांच्याकडून पॉसिबल, समजा स्टार्टिंगच नसेल त्यांनी केली, तर फक्त पहिलं बेसिक बघा म्हणा, एकदा पहिलं लेक्चर बेसिक बघा आणि डायरेक्टली जर ते नेक्स्ट लेक्चर आले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. तसं पण मी प्रत्येक वेळेस मी स्वतः जरी शिकवलं तरी मी बेसिक कन्सिडर करून शिकवतो, की तुम्हाला माहित नाही हे कन्सिडर करून शिकवत असतो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून ते डायरेक्टलीही स्टार्ट करू शकतात. त्यांना सांगा फक्त लाईव्ह होणार आहे तर जॉईन करा. जेवढे पण तुमचे मित्र असेल, कॉलेजचे असेल किंवा कॉलेज झालं असेल, कुठे जॉब करताय, तर सगळ्यांना सांगा. ठीक आहे. चला मग आता एंड करा सगळ्यांनी. ठीक आहे, एंड करा.